जी कारवाई झाली, मी असं म्हणेन ती कारवाई टू लेट आणि टू लिटल अशी असणारी झाली। ही कारवाई उशिरा झाली आणि या कारवाईमध्ये काहीच नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे। जे विद्यार्थी जंतर मंतरवरती आणि देशभर आंदोलन करतात आहेत, त्यांची सरळ सरळ मागणी आहे की ज्यांनी आमची असणारी वर्ष वाया घालवलेली आहेत, मेहनत वाया घालवलेली आहे, असे असणारे मंत्री प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। विद्यार्थ्यांबरोबर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या मध्ये आज 3:30 वाजता आम्ही अंतिम आमचा निर्णय काय आहे तो त्या ठिकाणी देणार असं सांगण्यात आले। माझ्या माहितीप्रमाणे मंत्री प्रधान यांना शासन किंवा नरेंद्र मोदी काढू शकत नाहीत अशीच परिस्थिती आहे। ती हिम्मत नरेंद्र मोदीमध्ये नाही किंवा ती अमित शहामध्ये सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे। जे दिल्लीला पोचतात त्यांचा असणारा सहभाग असतो, पण अनेक विद्यार्थी संघटना ज्या आहेत त्या नेहमीच विचारणा करत असतात की आमचा सहभाग कसा होईल। ते त्यांच्या गल्लीमध्ये, ते त्यांच्या एरियामध्ये, मोहल्ल्यामध्ये असेल, युनिव्हर्सिटीमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, त्या ठिकाणी करतात। केंद्र शासनाला कंपेल करायचं असेल, या विद्यार्थ्यांना माझं असणारं आव्हान आहे की केंद्र शासनाला कंपेल करायचं असेल तर दिल्ली हे सेंटर राहीलच, पण ज्यांना दिल्लीमध्ये पोचता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी ज्या खासदारांना तुम्ही निवडून दिलेला आहे आपापल्या विभागातून, त्यांना आपण पहिल्यांदा निवेदन द्या। त्याच्यामध्ये आपण असताना म्हणा की निवडून दिलेला जो आहे त्याची बांधिलकी मतदाराबरोबर असली पाहिजे आणि नंतर त्याच्या पक्षाशी आत्ताचं जे वागणूक आपलं आहे ते वागणूक असं दिसतंय की पक्षाशी तुमची बांधिलकी आहे पण मतदाराची बांधिलकी नाही। आणि म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत की सभागृह चालू आहे, सरकारच्या भूमिकेला न जुमानता सभागृहामध्ये आम्ही आपल्याला आदेश देतोय, मतदार म्हणून आपल्याला असणारा आदेश देतोय की आपण त्या सभागृहामध्ये शिक्षण मंत्री प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामा तुम्ही मागा। येत्या आठवड्याभरामध्ये हा तुम्ही राजीनामा मागितला नाही, येत्या आठवड्याभरामध्ये तुम्ही राजीनामा मागितला नाही तर आम्ही तुमच्या घरासमोर दिल्लीला जे आंदोलन चालले ते चालत राहील, पण आम्हाला दिल्लीला जाता येत नाही। पण आमची मागणी तिथे आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ते आंदोलन आम्ही असताना आपल्या घरासमोर करणार आहोत। माझं आव्हान आहे विद्यार्थ्यांना की प्रेशराईज केल्याशिवाय हे जे हुकुमशहाचं सरकार आहे, जनरल डायरचं असणारं सरकार जे आहे हे मान्य करणार नाही। आणि म्हणून मान्य करायचं असेल आणि करून घ्यायचं असेल
तर पहिल्यांदा विनंती की तुमची आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, आमच्या मतावरती तुम्ही निवडून आलेला आहात आणि म्हणून आम्ही आपल्याला असणारा आदेश करतोय की सभागृहामध्ये आपण शिक्षण मंत्र्याची राजीनामा घ्या. ते जर आपण केलं नाही तर आठवड्याभराच्या आतमध्ये आम्ही आपल्या घरासमोर निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा विद्यार्थ्याने निवडून गेलेल्या किंवा नॉमिनेट केलेल्या खासदाराला देण्यात यावा अशी विनंती मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी करतोय. मराठीतच आहे ना, मी हिंदीमध्ये देऊ आणि मग तुम्ही विचार. अच्छा, मराठी होऊ दे. चला. मुद्दा असा आहे की देशभरात विद्यार्थी आंदोलन करतायत, मात्र मोदी सरकार प्रधानांचा राजीनामा घेत नाहीये. तुम्ही म्हणताय की मोदी शहामध्ये तेवढी हिंमत नाहीये. नेमकं का राजीनामा घेतला जात नाही, का हिंमत नाहीये? मी परवा दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हणालो की ज्याला कोणाला याचं उत्तर शोधायचं असेल तर आपण आपल्या सहकार्याला थोडंसं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आपण जे म्हणतो ते करायला सांगा. बिहारच्या निवडणुकीचं इन्व्हेस्टिगेशन करा. बिहारच्या निवडणुकीचं इन्व्हेस्टिगेशन आपण केलं तर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मोहन भागवत हे प्रधानांचा राजीनामा का घेऊ शकत नाहीत याची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी विनंती केलेली आहे की तुम्हाला आता आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करावं लागेल. जंतर मंतर हे सेंटर राहील, पण त्याचे सब सेंटर्स हे निवडून गेलेले खासदार, नॉमिनेट केलेले खासदार हे तुम्हाला करावे लागतील. सर, सोनम वांगचूक जे ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये, 2 मागण्या इन प्रिन्सिपल अप्रूव्ह झाल्या, पण तिसरी जी राजीनाम्याची ती होत नाही. दुसऱ्या बाजूला जेव्हा वांगचूक हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा भाजपच्या नेत्यांनी जाऊन, मंत्र्यांनी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी परत एकदा डिवाइड अँड रूल करायचा प्रयत्न सरकार करते असं वाटत नाही? नाही, माझं म्हणणं असं आहे की मीही दिल्लीमध्ये होतो तेव्हा विद्यार्थ्यांचीही त्या ठिकाणी भावना होती की सोमन वांगचूक यांनी असणारं आपलं अनशन जे आहे ते सोडावं आणि पब्लिक ज्या तऱ्हेनं लढते त्या तऱ्हेनं त्यांनीही लढावं असे विद्यार्थ्यांची मागणी होती. त्याच्यामुळे कुठेही बायफर्केट होण्याची जी शक्यता आहे ती मला त्या ठिकाणी दिसत नाही. बीजेपीने प्रयत्न केला की आपला असणारा अध्यक्ष पाठवून, म्हणजे माजी अध्यक्ष पाठवून, मंत्री पाठवून आम्ही ज्यूस पाजला असं दाखवण्याचं भासवलं. सर, काँग्रेसने एक दिवस आंदोलन केलं पंतप्रधान निवाससमोर, पण त्यानंतर पुढे काँग्रेस कुठेतरी कमी पडते की हे सगळं आंदोलन पुढे न्यायला? कारण विद्यार्थी करतायत त्यांच्या पातळीवरती, पण विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी ताकदीनं पुढे येणार. मी आता असणारं अभिजित दिपके जे आहेत त्यांनाच असणारं निरोप पाठवलेला आहे की हे नॉन पॉलिटिकल आंदोलन आपण जे म्हणताय राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने त्याला राजकीय स्वरूप येणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. आणि त्यासाठी जे ज्या संघटना आणि जे राजकीय पक्ष पाठिंबा देतात आहेत किंवा आंदोलन करतात आहेत त्यांची बैठक ही त्यांनी बोलवून त्यांना हे आंदोलन यापुढे कसं गेलं पाहिजे याचा आराखडा त्यांनी असणारं संघटना आणि पॉलिटिकल पार्टीज यांच्यापुढे ठेवला तर मला असं वाटतंय की प्रत्येक पार्टी पाठिंबा कशा रीतीने द्यायचा याचा जो वेगवेगळ्या विचार आणि वेगवेगळ्या पद्धतीने करते तो न होता ते कन्सॉलिडेट दिसेल असं मला त्या ठिकाणी वाटतंय. विद्यार्थ्यांवर एका बाजूला दिल्लीत हल्ला झाला, शरद पवारांनी विद्यार्थ्यांची जाऊन भेट घेतली आणि नंतर लगेच जाऊन पंतप्रधानांना कोण शरद पवार मला माहित नाही, त्याच्यामुळे असं नो कमेंट्स. ते बेसिकली असं आहे की त्यांनी हे पब्लिकली सांगण्यापेक्षा ते मोहन भागवतांनी जे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्याला ऑर्डर करावी की त्यांनी असणारा विरोधकाशी बसावं. ते पब्लिकली का सांगतात येत? हो, मी असं म्हणतोय याच्यासाठी कारण का मला ज्या गोष्टी आहेत मी आत्ताही म्हणतोय आणि विरोधीचाही म्हणतोय की हे आंदोलनामध्ये तुम्ही शरद पवारांना वेगळं ठेवा तर हे आंदोलन यशस्वी होईल. पण एका बाजूला जखमी विद्यार्थ्यांना भेटणार त्या दुसऱ्या मी इश्यू बाजूला डायव्हर्ट करत नाहीये, त्याच्यामुळे याच्यावरती मी जे मांडले त्याच्यावरती या. शरद पवार इज नॉट माय इश्यू. सर, सोनम वांगचूक यांनी आपलं पोषण सोडलंय, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का आंदोलनाची तीव्रता कमी होईल? अजिबात झालेली नाही, उलट वाढलेली आहे, फोकस झालेला आहे. एका बाजूला असणारा सोनम वांगचूक यांचा असणारा उपोषण सोडावं म्हणून एक गट असं काम करत होता आणि दुसऱ्या बाजूला राजीनामा ह्याच्यावरती करत होता. आता मला वाटतं एक फोकस आलेला आहे आणि तो म्हणजे की आता राजीनामा हा असणारा कॉन्सन्ट्रेट झालेला इश्यू आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे आता तरी विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटतंय का? ते मी म्हणूनच म्हणालो की ह्याला नॉन पॉलिटिकल ठेवायचं आहे आणि वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या रीतीने आंदोलन करता येत आहेत. याच्यापेक्षा हे आंदोलन कसं चालावं या रीतीने असणारं जे विद्यार्थी आंदोलन चालवतात आहेत, पुढाकार घेतलेले आहेत, त्यांनी इतर सगळ्यांना चर्चेला बोलवावं आणि त्यांनी आराखडा मांडावा. हे आंदोलन यापुढे कसं गेलं पाहिजे आणि मग मला वाटतं राजकीय पक्ष त्या पद्धतीने असणारे हे आंदोलन पुढे घेतील आणि तो आराखडा मिळाला नाही तर आपापल्या पद्धतीने असणारं राजकीय पक्ष आंदोलन चालवतील. या आंदोलनात अँटी नॅशनल घुसलेत आणि ते दाखवायसाठी भाजपकडून अरुण बेडकेचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा दाखवण्यात येतोय. तुम्हाला असं वाटतं का की या आंदोलनामध्ये सगळ्यात मोठा अँटी नॅशनल असणारा मोहन भागवतच आहेत. ते मी म्हणूनच म्हटलं ना की आता असणारा एक कार्यक्रम आम्ही त्या आपल्या माध्यमातून असणारा विद्यार्थ्यांसमोर ठेवलेला आहे की त्याचं आता तुम्हाला सब सेंटर करण्याची गरज आहे. दिल्ली हे असणारं सेंटर झाले, या आंदोलनाचं तुम्हाला सब सेंटर करायचं आहे आणि हे सब सेंटर करण्या अगोदर जे खासदारांना निवडून दिलेले आहेत त्यांना निवेदन आपण द्या की बा आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आपली बांधिलकी आमच्याशी त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि म्हणून आम्ही आपल्याला मतदार म्हणून सांगतो आहोत की सभागृहामध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणी करा. जे कोणी करणार नसतील त्यांच्या घरासमोर आम्ही आठवड्याभरानंतर निदर्शनं करणार, हा इशारा विद्यार्थ्यांनी दिला पाहिजे. हो, मी सोमवारी का रद्द करावं त्या संदर्भातला सर मी बोलणार आहे. नीटचे जे अधिकारी सस्पेंड केले हे सगळे अधिकारी हे थर्ड पार्टी होते किंवा अजूनही जवळपास 65% जागा या नीटच्या ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या रिकाम्या आहेत. फुल टायमर एकही IAS ऑफिसर सरकारनं तिथं दिलेला नव्हता यापूर्वी. आता तुम्हाला याच्यावरून असं वाटतं का की सरकार फार गंभीर नाहीये? नीट किंवा UGC एकाच व्यक्तीकडे 5 चार्ज आहेत आणि अध्यक्ष सुद्धा. मी पुन्हा हे म्हणतोय की मी डायव्हर्ट होणार नाही. आत्ताचा जो इश्यू आहे तो असणारा विद्यार्थी आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा एवढ्याच पुरता मर्यादित आहे. पण सर, बिहार निवडणुकीचं असं काय धर्मेंद्र प्रधान यांचं राहिलं? म्हणून मी तुम्ही जो म्हणताय ना की मी जे प्रधानाचा राजीनामा का येत नाही हे तुम्ही शोधकार्य करायला सुरुवात केलं तर कदाचित तो राजीनामा लवकर येईल. असं काय कुठे त्यांना हात लावू शकत नाही मोदी शहा? तुम्ही शोधा ना जरा, मला मदत करा. ते तुम्ही जे लढतात ते त्यांना मदत करा ना. तुमच्याकडे रिसोर्सेस फार मोठ्या प्रमाणात आहेत चॅनलवाल्यांकडे. तुम्हाला माहिती आहे काय रस्ते? अच्छा, सुरुवात हिंदीमध्ये. काल तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, काय रिस्पॉन्स राज्यभरात? ते एकंदरीत आम्हाला असणारा रिस्पॉन्स फार चांगला मिळाला. विद्यार्थ्यांकडून रिस्पॉन्स मिळाला, लोकांकडून मिळाला आणि उत्स्फूर्तपणे लोकांनी असणारं त्याच्यामध्ये सहभागी घेतला. जे आम्ही आव्हान केलं होतं की बाबा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळल्या जाते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मतदाराने आणि जनतेने
ही गोष्ट लक्षात घेतली आणि त्यांनी बंदला प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं, अशी परिस्थिती आहे. उद्या ठाकरे बाजून मुंबईत चर्चा. चांगलं आहे. मला मी जसं म्हणालो ना की इथे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी जे करणारे जे आहेत, सपोर्ट देणारे जे आहेत, संघटना आहेत, राजकीय पक्ष आहेत, यांच्यासमोर त्यांनी एक आराखडा ठेवला पाहिजे. नाहीतर राजकीय पक्ष स्वतःच्या जे सुचेल त्या प्रमाणात ते आंदोलन करत बसतील. मी मी नेमकं कधीतरी सांगेन की. थँक्यू. मैं हिंदी में चालू है. मैं हिंदी में शुरुआत करता हूं, बाद में आप पूछिए. देखिए, झालं का तुमचं समीर? बातमी तुम्हाला मोठी दिली आहे मी. दोन मिनिट अँटी नॅशनल. शुरुआत. दिल्ली में जंतर मंतर पर विद्यार्थियों का आंदोलन शुरुआत है. इतने दिनों बाद प्राइम मिनिस्टर जाग चुके और उन्होंने कहा कि हम नीट के अधिकारियों पे कार्रवाई करेंगे. लेकिन अंग्रेजी में जो कहावत है कि टू लिटिल एंड टू लेट, मतलब बहुत कम और बहुत समय के बाद जो घोषणा हुई है उसका कोई मतलब नहीं, ऐसा मैं मानता हूं. जो विद्यार्थी है उनकी मांग है कि शिक्षा मंत्री जो है प्रधान जी, इनका रिजिग्नेशन जब तक होता नहीं तब तक हम अपना आंदोलन रुकाएंगे नहीं. दोनों तरफ से जो है वो पोजीशनिंग हार्डनिंग हो चुकी है. विद्यार्थी कहता है कि जो हमारे जिंदगी से खेल रहा है, हमारे मेरिट से खेल रहा है, उसको हम मंत्री देखना नहीं चाहते. उनकी मांग सही है, ऐसा मैं मान के चलता हूं. आज बताया गया कि कल रात जो बातचीत हुई उस बातचीत में बीजेपी ने ये कहा है कि 3:30 बजे जो है वो हम लोग अपना निर्णय देंगे. जहां तक जानकारी है और राजनीति के बीजेपी के लोगों को भी मैं जानता हूं, नरेंद्र मोदी और अमित शाह में इतनी ताकत नहीं है, हिम्मत नहीं है कि वो अपने ही पार्टी के मंत्री से इस्तीफा मांगे. प्रधान जी से वो इस्तीफा नहीं मांग सकते हैं और इसलिए विद्यार्थियों से कहना है कि जंतर मंतर सेंटर बन चुका है. इस मांग को अगर अमल करना है, हासिल करना है, तो आपको सब सेंटर्स भी खोलना होंगे. और ये सब सेंटर्स जो है जहां से संसद सदस्य चुन के आया है उसके क्षेत्र को ही आपको सब सेंटर बनाना होगा. जो दिल्ली जा सकते हैं वो दिल्ली जाके आंदोलन करेंगे, जो दिल्ली नहीं पहुंच सकते वो ये सब सेंटर्स में बैठ के आंदोलन करेंगे. पहला जो है वो न्योता दीजिए उस संसद को कि भैया हमने आपको जिताया है, आपकी वफादारी पहले वोटर से होनी चाहिए और बाद में पार्टी से होनी चाहिए. और यही वोटर आज आपको आदेश देता है कि संसद में शिक्षा मंत्री प्रधान जी का जो है आप इस्तीफा मांग लीजिए. अगर आप इस्तीफा मांगते नहीं हो तो विद्यार्थियों से मेरा कहना है कि चुने हुए सांसद के सदस्य है, नॉमिनेट किए हुए जो सदस्य है, उनके घर के सामने आप धरना प्रदर्शन शुरुआत कीजिए. अपने आप प्रेशर बिल्ट होगा और प्रधान जी का डिजिग्नेशन अपने आप आ जाएगा, फोर्स किया जाएगा उसको देने को. मैं उम्मीद करता हूं
कि विद्यार्थी जो है इस प्रस्ताव पर विचार कर अपन अमल करेंगे, ऐसे ही मैं करता विनती करता हूं। 47 ऑफिशियल जो सस्पेंड किए गए हैं। देखिए 47 दालियां को आरोपी बनाया है, लेकिन जो जड़ है करप्शन का, जो जड़ है मंत्री, जो करप्शन का जड़ है, उसी को तो कुछ नहीं किया है। दालियां काटने से क्या मतलब है? इंडी ब्लॉक में कहीं ना कहीं आपको लग रहा है कि कंफ्यूजन है, इंडिया अलायंस जो दिल्ली में है कि सब अपने अपने स्तर पे कांग्रेस अपना प्रोटेस्ट अलग चला रही है और सोनम वांगचुक पे तो उन्होंने आरोप भी लगा दिए कि बिना किसी मांग पूरी हुए उन्होंने अपना कैसे देखिए सोमन वांगचुक का अनशन छूटना चाहिए, ये विद्यार्थियों की भी भावना थी और वो उसी के लिए प्रयास कर रहे थे। विद्यार्थियों के प्रयासों को सफल हुआ और सोमन वांगचुक ने जो है वो अनशन अपना छुड़ा के लोगों के साथ में बैठ के आंदोलन कर रहे हैं। जहां तक ये जो अलग अलग तरीके का जो आंदोलन दिखाई देता है, मुझे उसमें कोई बिखरावपन दिखाई नहीं देता है। मैं इन विद्यार्थियों से ही कहूंगा जो लीड कर रहे हैं, उनसे ये कहूंगा कि उन्होंने जो है वो अपना प्लान बनाना चाहिए और वो प्लान बना के जितने संगठन है, राजनीतिक संगठन है, गैर राजनीतिक संगठन है, इनकी एक बैठक बुला के उनके सामने अगर वो प्लान करेंगे तो मेरे ख्याल से ये जो अलग अलग तरीके से आंदोलन पार्टी और संस्थाएं कर रही है, उसमें मेरे ख्याल से आपको एक तरीके का वन वॉइस की तरह आपको दिखेगा ऐसी परिस्थिति है। पूरे माहौल में मिस्टर पवार ही ऐसे हैं जो प्रधानमंत्री से मिले हैं अब तक, यानी कि क्या मैं सीधा कहता हूं कि इस शख्सियत को जो है इस आंदोलन के बाहर रखिए तो ये सक्सेस होगा। क्यों ऐसा लगता है? मैं डाइवर्ट नहीं होना चाहता हूं, अगली बार आइए तो मैं बता दूंगा आपको। ठीक है, आपने एक मुद्दा और इम्पोर्टेंट उठाया कि नीट को अबॉलिश कर देना चाहिए और पूरे जो डिसेंट्रलाइज कर देना चाहिए पूरे सिस्टम को, वो क्या है? उस पर जो है सोमवार को मैं प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूं। सर सरकार कहती है इसमें एंटी नेशनल घुसे हुए। ठीक है, सबसे बड़ा इस देश के कानून को जो नहीं मानता, संविधान को नहीं मानता, वो मोहन भागवत है, वही सबसे बड़ा एंटी नेशनल है। सर लेकिन दिल्ली पुलिस ने कुछ आइडेंटिफाई किए 2500 ऐसे लोगों को जिनपे ऑलरेडी आपराधिक मामले दर्ज थे और वो प्रदर्शन में शामिल थे जिस दिन वायलेंस हुआ दिल्ली में, लाठीचार्ज हुआ। पुलिस कुछ भी कहेगी अभी। पुलिस को जो है वो, जैसे मैंने पहले कहा था कि गलवान के खाड़ी में चाइना ने जो बैंटम इस्तेमाल किया था कि जिस पर स्पाइक था, वही स्पाइक का बैटम जो है पुलिस ने इस्तेमाल किया है। तो अब अपने बचाव के लिए वो तो कुछ भी कहेगी, उससे कौन विश्वास रखेगा? आपने परसों महाराष्ट्र बंद किया पूरे महाराष्ट्र में और उसका रिस्पॉन्स भी ठीक ठाक अच्छा खासा आया। आगे आपका अभी हम लोग ने जो है वो शुरुआत किया है। मैं उम्मीद करता हूं कि जो रीजनल पार्टियां है, संगठन जो है, वो अपने अपने राज्यों में दिल्ली के जो विद्यार्थी आंदोलन कर रहे, दिल्ली में बैठ के जो विद्यार्थी आंदोलन कर रहे हैं, अपने अपना स्टेट भी उसको सपोर्ट दे रहा है। हमने बंद के माध्यम से दिखाया, वो दूसरे माध्यम से मेरे ख्याल से ये लोगों की भावना जो है वो विद्यार्थियों तक भी पहुंचे और सरकार तक भी पहुंचे, ऐसा कार्यक्रम उन्होंने आयोजित करना चाहिए। सांसदों के घर के बाहर सब स्टेशन बनाना और उनके पास प्रोटेस्ट करने की जो बात करें, उसमें आप लोग भी विद्यार्थियों के साथ उनको सपोर्ट करेंगे? जरूर है, हम लोग रहेंगे, इसलिए तो हम कह रहे हैं विद्यार्थियों ने शुरुआत किया तो हम लोग उसमें शामिल हो जाएंगे। सर आपने कहा सभी विपक्ष पार्टियों के साथ जिन्हें बात करना चाहिए ताकि आंदोलन आगे कैसे जाए, उसकी रणनीति तय की जाए। उनकी जो रणनीति है आंदोलन चलाने की और उनका जो लक्ष्य है इस आंदोलन का, वो सभी संगठन और दलों के सामने अगर आता है तो आंदोलन मतलब संगठन और पार्टियां जो है उसके मुताबिक अपना कार्यक्रम मोड़ करके चल पाएगी, यही मेरी अपेक्षा है।
सर हे आंदोलन पॅलेट गनचा वापर झालाय, जखमी झालेत काही विद्यार्थी समोर आले, मी मोडून काढण्याचा सरकारचा इरादा असतोच प्रत्येक आंदोलन, पण अशा पद्धतीने किती देखिए इस बार जो है जो नक्सलियों के खिलाफ जिस तरह से कार्रवाई होती है उस तरह की कार्रवाई जो है सरकार ने विद्यार्थियों के साथ में किया है। उसके जैसे जैसे वीडियोस बाहर निकल रहे हैं और सोशल मीडिया पे आ रहा है, सरकार के खिलाफ गुस्सा बढ़ते जा रहा है। हम किसी भगवान का अवतार है, रूप है, ये है, अगर किसी की भावना ऐसी है कि लोगों के सैलाब के सामने जो है ये कोई बचता नहीं और बच भी नहीं पाएगा, ऐसा हम लोग को लगता है। इसलिए ये सैलाब और बढ़ने से सरकार पहली विद्यार्थियों के साथ में उनकी मांगों के स्वीकारे, ऐसे सरकार से हमारी विनती है। सर या आंदोलनाला मिळणारा रिस्पॉन्स हा 29च्या सत्ता बदलाची नांदी। सॉरी, थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।